जेवढ्या जेवढ्या लोकांनी जनता लुटून इस्टेट कमवली, एकही माणूस अजून घरी मिळाला नाही. हॉस्पिटललाच मरणार आणि मरताना त्यांच्याजवळ 3 जणच असणार, डॉक्टर, कंपाऊंडर आणि नर्स. आणि 3घांनाही माहित नाही हा कधी मेलाय. तरी क्लिप पडली, त्यांना तीव्र झटका आला. येणार ते मृत्यूशी 2 महिने झुंज देत होते. झुंज झुंज द्यायला तो काय बिबट्या होता का? ते झुंज नव्हते ते गरीबाचा तळतळाट भोगीत होते. ज्या ज्या लोकांनी टक्क्यावर काम केलं, म्हणजे घरकुलात टक्का, मुरमात टक्का, खडीत टक्का, संडाच्या भांड्यात टक्का, भांड्यातल्या मालात टक्का, सगळी माणसं ईडी होऊन गावात हिंडत. पा कुत्रीचा मुका घे, बोकड्याचा मुका. मी बोलत नाही, वाक्य इंदुरीकरचं ऐका नीट. सगळ्याला माफी आहे, कर्माला माफी नाही. तिची भोगा अध्याय उत्तर देतोय. झाड जाणीचे फुले, मानत जाणीचे भोले, आणि भोगे जाणीचे केले कर्म पूर्व जन्मीचे. आणि मग म्हातारपणी गुडघे गेले, जाणारच भाऊ. तमाशात बायांना खडे हल्ले किती. हे मी बोलत नाही, 9वा अध्याय बोलतोय. आगा कर्मी जे माझ्याकडे पुरावे सकाळपर्यंत घ्या. आणि मग म्हातारपणी मग चला वृद्धाश्रमात. वृद्धाश्रमात जाऊन पहा तुम्ही, सगळं हाच माल आहे. आणि ते आम्हाला ओळख करून देतात गेल्यावर. मी विस्तार अधिकारी होतो. त्याला सांगायला लाज नाही वाटत मी विस्तार झाला एवढा माझा. आणि आता काय, एक मुलगा इंजिनियर केला, तो सासरवाडीला गेला. एक पोरगी कॉलेजला गेली, आलीच नाही. मोकळा झाला. पहिली बायको मेली म्हणून दुसरी केली, ती पेन्शन घेऊन गेली, पुरा मोकळा झाला. आणि मग तो दिंडीत आमच्या बोखंडी आला. बरं आला तर आला, सुईचा नाही आला. आमच्या 2 दिंड्या करून दिल्या, म्हणजे वाटलाच का. सगळ्याला माफी आहे, कर्माला माफी नाही. कर्म साधं करा. कर्माचे 7 प्रकार आहेत. मोबाईल बंद करता येईल. राजस, तामस, सात्विक सगळे करा कर्म. राजस कर्म, तामस कर्म, सात्विक कर्म, ऐच्छिक कर्म, अनैच्छिक कर्म, मानसिक कर्म. कर्म कोणताही करा, कर्माला माफी नाही. बदला घेणार. तुम्हाला लुटायचे ना जनता, हाना. पतसंस्था तळासकट हाना, पण गेम होणार हे ध्यानात ठेवा. डोकंच बनल. कार्यक्रम होणार आणि त्यांच्या दहाव्याला आमचं प्रवचन राहणार, म्हणजे आमचंही वाटुला. परत मागण येतो 3व्या, जगात देव आहे का? आहे, फक्त आपल्याला का दिसत नाही त्याचं उत्तर आहे ज्ञान नाही. इथं होतो ना. आता पुढे सरकतो. हे गाव आहे, हे गाव आहे, हे गाव आहे, हे गाव. या गावचा पोलीस पाटील मन आहे, या गावचा तंटामुक्ती अध्यक्ष मन आहे, या गावचा लोकनियुक्त सरपंच मन आहे, आणि अख्खं गाव मनाच्या ताब्यात आहे. तो कधी थोडा चालू आहे. मन त्याला एक प्रियशी आहे. हे गल्लीतल्या गल्लीतला पण आहे.
त्याच्या प्रियशीचं नाव आहे इच्छा, पण तिला माहित नाही हा गडी नपुसक आहे. ही पडली त्याच्या नादाला लागली, तिनं धुतला तो काय भिकारी करायचा तेवढा केला, कोणी गेलं मामाला इच्छेनं, पण तिला माहितच नाही हा गडी नपुसक आहे. आता तिला बाळ होऊ शकत नाही म्हणून 7वा अध्याय म्हणतोय इच्छा ही कुमारी झाली. आता पोरीने उत्तर द्या. पोरीनं तुम्हाला जर एखाद्या पोराने धोका दिलाच, पोरं धोका देत नाही, पोरं कधीच धोका देत नाही. ती बाजू मी घेतो पोरांची. पोरं कधीच धोका देत नाही. धोका का देत नाही? मिळतच नाही तर देतील पुढे. धोका देतील पण मिळाली तर पाहिजे ना. रेंज गेली काहींची रेंज, आणि ही तिला सांगायला गेली. ती सांगायला तिला धोका बसला इच्छेला मनापासून इच्छेला धोका बसला. आणि कोणती पोरगी जर प्रियकराने धोका दिला तर ती आईला सांगू शकत नाही, बापाला सांगू शकत नाही, ती फक्त मैत्रिणीला सांगते. आणि तिच्या मैत्रिणीचं नाव आहे माया. आणि हा सगळा तमाशा मायेचा आहे. स्टेजवरची महाराज मंडळी ध्यानात ठेवा, इंद्रिकाचे वाक्य आहेत, अंगातली ताकद आणि खिशातला पैसा संपला का तुम्ही जगातून संपले. लोकांना तुमचं काही घेणं नाही. लोक सीझन पुरते वापरून घेणार, सीझन संपल्यावर सोडून देणार. तुम्ही थुकेल तंबाखू वाळून खाऊन मारणार. लोकांना तुमचं काही घेणं नाही. आता हे माझं मशीन चांगलं आहे म्हणून लोक तारीख घेतात. उद्या 2-4 दात पडल्यावर लोक काल तारीख घेतील. लोक म्हणतील हवा जायला लागली, उरफाट बोलायला लागलं. पण लोकांना काय, आपले डोळे गेले आणि टीव्ही चालू झाला, काय करायचं? आपले गुडघे गेले आणि दिंडी निघाली, हे नाही झोप. आता काय बरं, रात गई हो. अंगातली ताकद आणि खिशातला पैसा संपला का तुम्ही संपले. जन हे सुखाचे